गोष्ट आहे की तुम्ही तुमचे जवळचे मित्र, तुमचे नातेवाईक की ज्याच्यावरती तुमचा पूर्ण विश्वास आहे किंवा जे तुम्हाला मदत करू शकतात, ह्या लोकांना तुम्ही ज्यावेळा सायबर गुन्हेगारीमध्ये अडकता किंवा एखादा सायबर गुन्हेगार तुमच्या पाठीमागे लागतो किंवा तुम्हाला फायनान्शियल लॉस किंवा तुम्हाला ब्लॅकमेलिंग करतो, तुम्ही पहिली तुमच्या जवळच्या नातेवाईकांची, मित्रमंडळीची त्यांच्याशी पहिलं बोललं पाहिजे. अच्छा. त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. कारण का की ज्या डिप्रेशनमध्ये तुम्ही असता त्या डिप्रेशनमध्ये ते लोक नसतात आणि ते फ्री माइंडनी तुम्हाला चांगल्या प्रकारचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला त्यावेळी लागणारी जी काही मानसिक मदत असेल, शारीरिक मदत असेल किंवा एखाद्या ठिकाणी येऊन जी काही मदत करायची आहे ती मदत ते करू शकतात आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. आणि लिगली असं काही मी पहिलं केलं पाहिजे की जेणेकरून मी थोडं सिक्युअर राहण्यासाठी, असं काही आहे का? नाही, सायबर गुन्हेगारांमध्ये 2-3 प्रकार आहेत. पहिला आहे फायनान्शियल फ्रॉड, दुसरा आहे क्राईम्स